आता पाहूयात झटपट बातम्या। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीला वेग आलेला आखाडे, आश्रम, मंदिर आणि धार्मिक संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 15 लाखांपर्यंत निधी मिळणार आहे। पात्र संस्थांनी 25 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। वाशीमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत रेल्वे उड्डाण पुलाजवळील जवळपास 300 झोपड्यांवर तिरंगा फडकवण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर जयश्री गुट्टे यांच्या पुढाकारानं तिरंगा रॅली आणि राष्ट्रगीताचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्याचा अंतिम नकाशा अद्याप स्पष्ट नाही। शासनानं आराखड्यात 408 बदल केलेत, मात्र बदलांसह एकत्रित अंतिम नकाशा प्रसिद्ध केलेला नाहीये। त्यामुळे रस्ते, शाळा, रुग्णालय आणि उद्यानाचं आरक्षण कायम आहे की बदललं याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे। गौण खनिज नियमावलीतील सुधारणांसाठी झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधवांनी वाळू व्यवसाय करणाऱ्यांना वाळू माफियाऐवजी व्यावसायिक किंवा उद्योजक असा दर्जा देण्याची मागणी केली। याबाबत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र पाठवलं। नाशिक शहरात MNGL गॅस लाईनचं काम 2 महिन्यात पूर्ण करण्याचे महापालिकेचं टार्गेट आहे। गॅस लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून 24 तासात कस्टमर केअर नंबर सुरू करण्याच्या सूचना MNGLला देण्यात आल्या। कोल्हापुरात आठवड्यात 5 दिवस बँक कामकाज लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीनं SBIच्या बाळीवेस शाखेसमोर आंदोलन करण्यात आलं। विविध बँकातील कर्मचाऱ्यांनी पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। पुण्यात काँग्रेसनं खड्ड्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत अनोखं आंदोलन केलं। पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून केक कापत आगळं वेगळं आंदोलन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं। नागपूरमधील अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून मोठ्या प्रमाणात मुक्त करण्यात आलेला आहे। मनपानं 3 महिन्यांच्या विशेष मोहिमेत वीड हार्वेस्टरच्या मदतीने जलपर्णी हटवली। शहरातील इतर तलाव सुद्धा जलपर्णी मुक्त करण्याचा मनपाचा संकल्प आहे। पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम वेगानं सुरू आहे। 2164 तक्रारींपैकी 1609 खड्डे बुजवले असून 555 खड्ड्यांची दुरुस्ती सुरू आहे। तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंते आणि ठेकेदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले। नांदेडच्या वझिराबादमध्ये कचरा उचलला जात नसल्याची तक्रार करणाऱ्या नागरिकालाच महापालिकेने 500 रुपयाचा दंड ठोठावला। प्रभाकर पुर्णेकर यांनी कचऱ्याबाबत तक्रार केली होती, मात्र सफाई दरम्यान कचरा टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। पाणीपुरवठा, पूर नियंत्रण आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी पुणे महापालिका 1167 कोटी रुपयांचं कर्ज उभारणार आहे। 2017 नंतर प्रथमच पुणे महापालिका एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज घेणार आहे। प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज उभारण्याची प्रक्रिया सुरू केली।